नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीआरटीआयच्या विद्यार्थ्यांना एक महत्वाची सूचना आलेली आहे की तुम्हाला प्रेफरन्स लिंक ओपन झाली. तर यामधला काही विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ना, त्यामधला एक महत्वाचा प्रश्न की सर पोर्टलला लॉग इन कसं करावं, लॉग इन केल्यानंतर आयडी पासवर्ड कुठे टाकायचा आणि ते टाकल्यानंतर पुढची प्रोसेस कशी करायची. त्यातला एक मुद्दा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करतो की तुम्हाला पोर्टलला कसं जायचंय, लॉग इन कसं करायचंय, तिथे आयडी पासवर्ड कसा वापरायचा. त्यांनी सांगितलेली प्रोसेस मी मला सांगतो आणि एक प्रोसेस करून पण दाखवतो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण तिथे जाण्यापूर्वी एक महत्वाची अपडेट. तुम्हाला जर इग्नाइट अकॅडमी कडनं हे मार्गदर्शन हवं असेल तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमी रेफरन्स नंबर 1 द्यावा. आत्ता लगेच जा, पोर्टल ओपन करा आणि रेफरन्स नंबर 1 देऊन टाका. हे जर दिलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला इग्नाइट अकॅडमी कडनं हे स्पेशल शिक्षक वर्ग मिळणार, ज्यामध्ये महेश काळे सरांचं इंग्लिश आहे, यशवंत सोलांड सरांचं मराठी आहे, सचिन ढवळे सरांचं गणित आणि बुद्धिमत्ता. आता हे नाव कुणाला माहिती नाही, महाराष्ट्रातल्या जेवढ्याही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वर्ग आहे यांचे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल आहेत. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीची ही सर्वोत्तम टीम सुद्धा तुमच्यावर असणार. मी स्वतः आहे, अमोल गाडेकर सर आहे, सुशील बारिक सर आहे, परशुराम शिंदे सर आहे. त्याचबरोबर ही सगळे धनंजय सर आहे, योगेश सर आहे, अजिंक्य सर आहे, अंकित सर आहे, नितीन सर आहे, प्रतीक सर आहे, राजेश सर आहे, बालकृष्ण बोडके सर आहे, बाळासाहेब बोडके सर आहे आणि विजय शेळके सर सुद्धा अवेलेबल. सगळी टीम तुम्हाला इथे मिळणार. त्याचबरोबर तुम्हाला लोकसेवा पब्लिकेशनचे हे पुस्तक नोट स्वरूपातले जेवढे त्यांचे पुस्तक आहेत ना, नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे आणि पुस्तक म्हणजे PYQचं पुस्तक जे अपडेट झाले ते पण मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे शाश्वत पब्लिकेशनचे 0 एररचं मराठी इंग्लिशच्या पुस्तकं पण मिळणार आहे, नोट्स पण आणि PYQचं पुस्तक. त्याचबरोबर तुम्हाला यशवंत सोलांड सरांचं मराठीचं पुस्तक पण आहे. कुठे मिळणार आहे? जर इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स नंबर 1 घेतला तर लगेच का द्या, कारण लेट झाला तर मुलं वेटिंगला थांबतात. मागच्या वर्षी असा अनुभव आहे की वेटिंगच्या मुलांना इग्नाइट अकॅडमी मिळालेली आहे. तुम्हाला जर इग्नाइट अकॅडमी हवी असेल तर लगेच प्रेफरन्स. यासाठी अधिक माहिती हवी असेल तर ह्या नंबरला कॉल करा किंवा शेवटी मी तुम्हाला 2 नंबर शेअर करतो, त्या नंबरपैकी एका नंबरला कॉल करा. मला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 13 तारखेचं नोटिफिकेशन आलेलं आहे, तार्किक नोटिफिकेशन आलेलं आहे. टोटल 9 प्रकारच्या या परीक्षांसाठीच तुम्हाला प्रेफरन्स लिंक ओपन झाली. एकदा चेक करून घ्या. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला अवेलेबल बघा, MPSC राज्यसेवेला अवेलेबल आहे, MPSC MES ला अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क साठी अवेलेबल आहे आणि तुम्हाला IBPS साठी सुद्धा MPSC अवेलेबल असणार आहे. 2 सेंटर आहेत, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर. आता त्यामध्ये बघा, तुम्हाला वेबसाईट कोणती आहे तर तुम्हाला काय करायचं, गुगलला जर तुम्ही गेलात ना तर गुगलला तुम्हाला CPETP नाव टाईप करायचं. उदाहरण तुम्हाला दाखवतो, एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. तुम्ही CPETP कसं ओपन करायचं. इथे मी गेलो आणि गुगलला नाव टाकलं CPETP. हे नाव टाकल्यानंतर तुम्हाला लगेच खाली पहिलीच लिंक येते. त्या लिंकवर क्लिक केलं की तुमच्या समोर हा ऑप्शन होतोय. हा ऑप्शन ओपन झाला की तुम्हाला काय करायचं, इथे बघा ऍडमिनचं लॉग इन आहे. हे न करता तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन करायचं आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा ईमेल आयडी. मला सांगतो मी कसा. ईमेल आयडी, तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, जो इथे ऍप्लिकेशन करताना तुम्ही वापरला असेल ना तो ईमेल आयडी. तुमचा पासवर्ड, आता पासवर्ड कसा टाकायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. हा जो कॅप्चा आहे 4829 हा इथे टाकायचा आणि मग इथे काय करायचं, तुम्हाला रजिस्टर करायचं, लॉग इन करायचं. न्यू कॅन्डिडेट आहात तुम्ही नाही, तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल तर लगेच तुम्हाला इथे टाकून हे काय करायचंय, ओपन करा. आता कधी ओपन होणार आहे हे इथे बघा, 16 तारखेला ओपन होणार आहे सकाळी 11 वाजता. हे नीट नोट करा. 16 तारखेला सकाळी 11 वाजता हे ओपन होणार आहे. आता होणार का नाही, ओपन टाइम आहे 16 तारीख. 16 फेब्रुवारीला 11 तारखेपासून चालू होईल, 22 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. लक्षात? ओके. आता मी तुम्हाला घेऊन जातो तुमचे मुद्दे. आयडी काय, सर आमचा आयडी असणार तुमचा ईमेल आयडी. हा ईमेल आयडी कोणता, तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता, रजिस्ट्रेशन केलं होतं त्यावेळेचा ईमेल आयडी वापरायचा. पासवर्ड कोणता वापरायचा आहे, तर पासवर्ड उदाहरणार्थ माझी बर्थ डेट आहे 29 जानेवारी 2001 अशी माझी बर्थ आहे. तर मला पासवर्ड काय वापरायचा, माझा पासवर्ड असा करेल बघा. पहिले वर्ष टाकायचं आहे 2001, नंतर तुम्हाला महिना टाकायचा आहे 01 वर्ग मे, नंतर तुम्हाला टाकायचे तुमची डेट म्हणजे इयर येणार आहे इथे. तर इथे येणार आहे तुमचं मंथ आणि इथे येणार आहे तुमची, हा तुमचा पासवर्ड. हा टाकला की तुम्ही पोर्टलला लॉग इन करणार आहात. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढे प्रेफरन्स द्यायचं. त्यांनी ते सांगितलं पण आहे की तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इन करताना काय करायचं आहे, युजर आयडी म्हणून तुम्हाला ईमेल आयडी वापरायचा आहे आणि पासवर्ड म्हणून तुमची जन्मतारीख या पद्धतीने वापरायची. ओके, ओपन झालं. तुम्हाला पुढे काय करायचंय, ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, प्रेफरन्स द्यायचा आहे. आता कुणी पण प्रेफरन्स देऊ शकेल का,
नाही, प्रेफरन्स दिले सपोज तुम्हाला प्रेफरन्स मध्ये लिस्ट दिसते बघा कोणत्या संस्थेची आहे. बरोबर आहे. सपोज तुम्ही निवडलं की मला राज्यसेवेला जायचंय. मग राज्यसेवेला तुम्हाला दिसतंय की पुण्यासाठी इग्नाइट अकॅडमीसह इतर पण संस्था आहे. छत्रपती संभाजीनगरला इग्नाइट अकॅडमीसह इतर संस्था आहेत. तर तुम्हाला इग्नाइट अकॅडमी प्रायोरिटी नंबर 1 द्यायचं. त्याच्यानंतर इतर संस्थांचा पण प्रायोरिटी तुम्हाला द्यायची. ती दिल्यानंतर सगळं झालं की तुम्हाला सबमिट करायचं आहे. पण सबमिट करताना लक्षात घ्या तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला ओटीपी येणार आहे. कशावर? ईमेल आयडी वरती आणि मोबाईल वरती ओटीपी येणार आहे. ईमेल आयडी आणि ओटीपी आल्यानंतर तुम्हाला तो व्हेरीफाय केल्यावर म्हणजे ते बटन ओटीपी टाकल्यानंतरच तुम्हाला व्हेरीफाय करता येणार आहे. ते व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं सबमिशन होणार आहे. एक तुम्हाला प्रेफरन्सची एक्नॉलेजमेंट पण मिळणार आहे. ती तयार होईल, तिची प्रिंट आउट तुम्ही घेऊन ठेवायची. ओटीपी टाकल्याशिवाय हे अंतिम होणार नाही, लक्षात घ्या. सो हे खूप गरजेचं आहे, काळजीपूर्वक करा. सो मी तुम्हाला सांगितले मुद्दे लक्षात आले असेल. आयडी कसा बनवायचा आहे, पासवर्ड कसा बनवायचा आहे आणि कुठे मला ओपन करायचं आहे. याच्याबद्दल काही अडचण आली तर स्वतः टीआरटीची हेल्पलाईन नंबर, वेबसाईट पण आहे, ईमेल आयडी पण आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण, यांनाही तुम्ही कॉल करू शकता. आणि विशेष काय म्हटलं मी तुम्हाला, इग्नाइट अकॅडमीला जर तुम्ही प्रेफरन्स दिला तर तुम्हाला हे सगळे फीचर भेटणार आहे. मागील वर्षातील विद्यार्थ्यांना हे फीचर मिळाले नव्हते. तुम्हाला हवे असेल तर आता लगेच जाऊन हा प्रेफरन्स द्या आणि या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला या कोर्सेसमध्ये. अधिक माहितीसाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो की छत्रपती संभाजीनगरला तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता किंवा पुण्याच्या आमच्या हेल्पलाईन नंबरला इथे कॉल करू शकता. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अजून काही प्रश्न म्हणत असेल खाली कमेंट बॉक्समध्ये. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.